नमस्कार, मी अरविंद काठोळे. सध्या आपण आहोत शेलगाव देशमुखमध्ये. तर शेलगाव देशमुख या ठिकाणी महाराष्ट्र गरीब रेड संघटना त्याचं आमरण उपोषण चालू आहे. तर जाणून घेऊ आपण भैयासाहेब यांच्याकडून नेमकं यांनी उपोषण कशामुळे धरलं आणि उपोषण धरण्यामागचं कारण काय सांगतात. नमस्कार. संघर्ष दूत चॅनलचं प्रथम मी अभिवादन करतो, त्यांना अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं संघटना प्रमुख या नात्यानं सदर संघटना महाराष्ट्रभर गरिबांच्या हितासाठी लढा देते आहे आणि गरिबांच्या समस्या हाताळत आहे. समस्या हाताळत असताना शासन दरबारी न्याय मागून गरिबांना न्याय मिळेल याकडे सदर संघटना लक्ष देत आहे. असे असताना मेहकर तालुक्यातील मौजे शेलगाव देशमुख येथे शेलगाव देशमुख या गावाला पूर्व दिशेला एक नाला आहे आणि तो नाला गावठाण हद्दीमध्ये आहे. गावठाण हद्दीमध्ये असून तो नाला गावाला लागत असल्याकारणानं आणि त्या गावाच्या काठोकाठ अनेक जनतेचे घरं आहेत, पक्के घरं आहेत, कच्चे घरं आहेत आणि जनता त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. सदर गावचे रहिवासी कास्तकार जनार्दन गोविंदा अवसलमोर यांनी या कास्तकाराने सदर नाल्यामध्ये अवैध खनिज अंदाजे 200 ट्रॉली शासनाचा महसूल बुडवून या ठिकाणी आणलेला आहे आणि आणून त्या नाल्याच्या मध्यभागी प्रवाहामध्ये बांधकाम केलेलं आहे. सदर घटना मला दिसल्यानंतर मी सतत आज 1 वर्षापासून ही माहिती मी तहसीलदार, BDO आणि SDO यांच्याकडे सतत देत आहोत. हे देत असताना देखील शासन उडवाउडवीचे उत्तर देतो आणि तात्पुरती काहीतरी कारवाई करतात, पत्र काढतात, परंतु ठोस निर्णय घेत नाहीत. आणि ठोस निर्णय घेऊन खनिज किती आहे, खनिजाची रॉयल्टी आहे का, महसूल भरलेला आहे का, याची कसल्या प्रकारची दखल सदर शासन घेत नाही. त्यामुळे मी आज कालपासून 19 तारखेच्या सकाळी 7 वाजेपासून आमरण उपोषणात शेलगाव देशमुख या ठिकाणी बसलेला आहोत आणि सदर उपोषणाची दखल घेण्याकरिता आज रोजी महसूलचे मंडळ अधिकारी आणि तलाठी आणि ग्रामसेवक या ठिकाणी आले होते. परंतु त्यांनी मला चांगल्या प्रकारे माझ्या मनाला पटेल असे उत्तर मला दिले नाही आणि माझी समस्या ऐकून घेतली नाही. त्यांनी कसल्या प्रकारची या ठिकाणी चौकशी केली नाही आणि असं करून ते म्हणत होते की उपोषण सोडवा. परंतु मी त्यांना सांगितलं की उपोषण सोडवायचं, परंतु कसं सोडवायचं, सदर परिस्थिती तुम्ही हाताळू शकता की नाही. आणि ही परिस्थिती त्यांनी जर हाताळली आणि आपल्याला जर त्यांनी न्याय सरळ दिला तर आपण सदर उपोषणापासून परावृत्त होऊ. परंतु शासन या ठिकाणी दखल घेत नाही. म्हणून पावसाळा जवळ येत आहे आणि गरिबाचं अतोनात नुकसान होऊन जीवित हानी देखील या ठिकाणी होणार आहे अशी 100% आम्हाला खात्री आहे. म्हणून आपण संघर्ष दूत या चॅनलनं आम्हाला या जनतेला न्याय मिळवून द्यावं एवढी मी अपेक्षा करतो. आज दिलीप भैया गायकवाड या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले आहेत. परंतु दिलीप भैया गायकवाड यांना न्याय मिळेल का, हा एक गुलदस्त्यातला विषय आहे. बघू आपण याच्यानंतर दिलीप भैया गायकवाड काय करणार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना न्याय देतील की नाही. धन्यवाद. तुमच्या नाल्यात साहेब, आमचं घरात पाणी चाललं, या लोकांना नाले बांधले, आम्ही गरिबांना काय करावं, हवा का घराले लावा, तुम्ही सांगा. आता या घरात पाणी गेल्या, आमच्या घरी काम नाही, धंदा नाही, काय नाही, गरिबाजवळ खावा का त्या घरा लावा का काय करा सांगा बरं. तुमचं घर नाल्या लागूनच आहे का? हो, नाल्यालाच लागून आहे ना. बरं. पाणी कधी अगोदर आलं होतं की याच्या तुमच्या घरामध्ये? काय तर गेल्या वर्षी पाणी घरातच धसलं होतं ना आमच्या. बरं. हो, आमच्यात पाहायचंच काम नाही. चौकून पुंगी कुंचुंगी सगळा मेळाच मिळे. आता करावं तर काय करावं आम्ही, तुम्हीच सांगा. हो, आता गोपाल बाबा जातं का महादेवच्या मंदिरात. 10 ते 20 वर्षापूर्वी त्या नाल्यासंग आम्ही केस जिंकलेली आहे. चिंचही गावठाण्यात आलेली आहे. आमच्याकडे तसा पुरावा आहे आणि ग्रामपंचायती थ्रू 2 वेळेस त्या नाल्याचं खुलीकरण झालेलं आहे. प्रायव्हेट नाला जर असेल तर खुलीकरण झालं नसतं आणि म्हणून जर त्यांनी जी भिंत बांधली, भिंत एकदम म्हणजे हे बांधली चुकीच्या पद्धतीने बांधली आणि त्या भिंतीमुळे असं नुकसान होईल 10 ते 20 लोकांच्या घरात पाणी आलं.
पहिल्याच पाण्यात त्यांच्या भिंती पडणार, घरं उद्ध्वस्त होणार, लेकरबाळ रस्त्यावर येणार आणि याची सर्वस्व जबाबदारी ही गव्हर्नमेंटची. आणि त्याच्यामुळे दिलीप गायकवाड हे ज्या सतत म्हणजे एक 12 महिन्यापासून त्याच्या पाठीमागे आहे. आणि आम्ही UDOला, तहसीलदाराला, पंचायतीला निवेदन दिली, RTIच्या माध्यमातून विचारपूस करायला मागणी केली. तर कोणत्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही यांनी त्याची दखल न घेता शेवटी यांना गव्हर्नमेंट आम्ही म्हणतो की यांना उपोषण करायला भाग पाडा, की त्यांना उपोषण करायची काही गरज नव्हती. पण गव्हर्नमेंटची कोणत्याच कागदपत्राची पूर्तता ही केली नाही, त्यांनी दखल घेतली नाही आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली. आणि आज दिलीप गायकवाड या सर्व समाजासाठी उपोषण. तसेच आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सदार सर. नेमके काय सांगसाल या संदर्भात? वास्तविक जर पाहिलं तो जो नाला आहे हा नैसर्गिक प्रवाह आहे, म्हणजे आम्हालाही सुद्धा कळत नाही समजा. आणि त्या नाल्याच्या मधोमध त्यांनी अशी भिंत बांधलेली आहे. आणि जे काठावरचे घरं आहेत समजा त्या नाल्याच्या, त्यांच्या घरामध्ये कधी पाणी जाईल किंवा त्यांच्या जीवितवाला कधी धोका निर्माण होईल हे सांगता येणार नाही. म्हणून आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेलो, तहसीलदाराला भेटलो, त्यांना निवेदन दिलं. पण त्या निवेदनाची किंवा आम्ही जी बोललो त्याची त्या अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही. दखल न घेतल्यामुळं आज दिलीप गायकवाडला किंवा अमरून उपोषणाला बसायचं काम केलं. आता जर पाहिलं तुम्ही जर आता समजा खरोखर जर त्याचं सर्वेक्षण केलं समजा, त्यांनी आधीच सांगितलेलं आहे मोदी सरांनी की बाबा चिंच ते गाव ठाण्यामध्ये आहे. गावठाण्यामध्ये असताना इतर जर तुम्ही गावठाण्यात आहे किंवा ग्रामपंचायतीने ते 2 वेळ ते नाला खुलीकरण केलेलं आहे, शासनाचा पैसा खर्च केलेला आहे. पण शासन जर अशा त्या ठिकाणी पैसा म्हणजे लोकांच्या याच्यामध्ये जे प्रायव्हेट आहे खालीकरणात जर असतं समजा, तर ग्रामपंचायतीला खर्च करून काय फायदा होता नसतं, केलं नसतं आहे का नाही. आणि आमचा उद्देश एवढा आहे की गोरगरिबांनी एखादा ट्रॉली जरी मुरू मागला तर त्याला पकडल्या जातं. 200+ त्या खनिज असंच आहे, ते खनिज आतापर्यंत कुठून आलं. आणि आमची एवढी मागणी आहे की त्याच्या असं नाही की त्यांची शेती वगैरे, आम्हाला गावठाण्याच्या ज्या हद्द आहे, सीमा आहे, ते आम्हाला मोजून द्या. आणि मग त्यांची जर हद्द तिथपर्यंत लोकांच्या घरापर्यंत आली तर लोक घरं तोडायला सुद्धा तयार. या सेलगाव देशमुख या ठिकाणच्या जो नाल्याचा प्रश्न आहे फार गंभीर प्रश्न झालेला आहे. आणि या ठिकाणी 15 ते 20 घरांना त्या नाल्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे